जमलं. सो मल्टिप्लाय, लक्ष द्या आता, मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर in simplest form. Okay, the first is 3 under root 12 multiply by under root 18. ओके, दोन पद्धतीने मल्टिप्लिकेशन करता येईल आपल्याला. कसं काय करता येईल बघा. मल्टिप्लिकेशन करत असताना काही काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, सबट्रॅक्शन आणि ऍडिशन तर काल तुम्ही शिकले. तर मला पुन्हा एकदा थोडंसं आपण रिवाइज असं करूया की सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन करताना आपण काय केलं होतं. मला एक्झाम्पल नको, नाही, मला अंडरस्टँडिंग पाहिजे त्याच्याबद्दल. काय शिकवलं होतं मी काल, काय केलं होतं. फॅक्टर्स तर पाळले होते, पण काय केलं काय होतं नेमकं ते सांगा मला. गणित काय यार, गणित तर आपण पाठ करून काही अर्थ नाही. यस यस यस, व्हेरी गुड. काय केलं होतं, जे रॅडिकंड होते की नाही, लक्षात ठेवा, सगळं हे लक्षात ठेवायचं आहे. या पद्धतीने अभ्यास करा. सीईटी जेडब्ल्यूचा विचार करा, है ना. जे रॅडिकंड होते ना ते सेम केले होते आपण, करेक्ट आहे. रॅडिकंड सेम केलं, हे डोक्यात फिट पाहिजे की रॅडिकंड शुड बी सेम. आणि मग त्याला कॉमन काढतो, मग ऍडिशन सबट्रॅक्शन जे असेल ते करतो. तर ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये तसं असते. आता मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन मध्ये खेळ वेगळा आहे, एकदम वेगळा खेळ आहे. आता याला कसं करायचं, काय करायचं ते बघूया आपण. ओके, तर काय करायचं असते की याच्यामध्ये कुठल्याही ज्यांचा पॉवर सेम आहे, पहिले एक्झाम्पल राहू देऊ आपण बाजूला, थोडंसं बेसिक घेऊया याचं, है ना. बेसिक घेतल्यानंतर तुमच्या फटाफट लाईट लागायला सुरुवात होतात. की मल्टिप्लिकेशन करत असताना काय होत असते बघा, की समजा √7 आणि √8 याची ऍडिशन होत नाही, पण मल्टिप्लिकेशन मात्र होते. मल्टिप्लिकेशन याचं करता येते आपल्याला, आलं का लक्षात. तर डायरेक्ट तुम्ही करू शकता. √7 × 8 √56 इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. किंवा √56 दिलेलं असेल तर फॅक्टराइज इट, सेपरेट इट, आणि जर का पॉसिबल असेल त्याचा स्क्वेअर रूट निघत असेल तर स्क्वेअर रूट काढा, नसेल निघत तर राहू द्या. म्हणजे सरळ आता तुम्हाला जे स्क्वेअर रूट दिले असतील त्याला एक तर तुम्ही फॅक्टराइज करा. म्हणजे जसं इथं दोन तुम्हाला अंडररूट दिलेले आहेत, एक इथे आणि एक इथे, एक त्याला फॅक्टराइज करून सॉल्व्ह करा. किंवा डायरेक्ट याचं मल्टिप्लिकेशन करा, 12 × 18 √12 × 18 करा. कसंही केलं तरी हरकत नाही, है ना. ते बघूया आपण. जी सोपी पद्धत असेल ती सोपी पद्धत फॉलो करू. इझिएस्ट मेथड, लेट्स वी ट्राय. आणि जोपर्यंत प्रत्येकाला तुमच्यापैकी मल्टिप्लिकेशन डिवायडेशन येत नाही तोपर्यंत समोर जाऊ नये आपण. रविवारी एक्स्ट्रा पिरियड मारू लागत नाही, काळजी करू नका. प्रत्येकाला आलं पाहिजे. आणि ज्यालाही कोणाला आलं नाही तरी प्रामाणिकपणे सांगायचं की सर नाही येऊन राहिलं, सांगा म्हणून. एक वेळ 10 वेळ करूया आपण, है ना. घाई आहे का तुम्हाला सिलेबस खतम करायची? 10वी जायची जास्त घाई झाली का? नाही ना, घाई नाही आहे ना. हा, घाई असेल तर सांगा तसं, उद्याच नेऊन सोडतो 10व्या वर्गात, एका दिवसात सिलेबस खतम. घाई नाही, आपल्याला शिकायचं आहे, है ना, आपल्याला शिकायचं आहे. सो सी केअरफुली. काही अडचण आली तर विचारत चला. काय करायचं आपल्याला, एकदम सिंपल आहे. मल्टिप्लिकेशन करत असताना 3 या √12 ला आपण असं नाही लिहू शकत का 4 × 3. काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? ओके, मल्टिप्लाय बाय या √18 ला 9 × 2. ओके, डन. कोणाला काही डाऊट की वेगळे फॅक्टर्स आहेत कोणाकडे? 18 चे वेगळे फॅक्टर्स येतात अजून एक. कोणते? 6 3 जार. आता माझा एक प्रश्न तो आहे की तेही तर फॅक्टर्स आहेत, बरोबर आहे. अशी अडचण येते, विद्यार्थी विचारत नाही. मला माहित आहे तुमच्या मनात काय सुरू आहे की बऱ्याच जणांनी म्हटलं सर 6 3 जार तर 18 यावं, 9 × 2 ला काय ठेका घेतला? हा, ठेका घेतला का आपण त्याचा? 9 × 2 काय सगळा सोयरा आहे का आपला? नातेवाईक आहे काय? मामाची पोरगी होय काय? अरे नाही ना, नाही. मग काय विशेष प्रेम व्यक्त करायचं याच्यावर? तर त्याच्या मागं कारण आहे की √9 जर आपण बाहेर जर घेतला तर 3 मिळतो. आपलं मल्टिप्लिकेशन इझी होते, सोपं जाईल आपल्याला मल्टिप्लाय करायला, है ना. आणि √6 × 3 जर करतो म्हटलं तर पुन्हा 6 चे फॅक्टर्स तुम्हाला पाळावे लागतील. येते तेच आहे ना. आपण असं जेवण करतो, असं करा त्रास होईल, असं त्याच्यापेक्षा असं जेवण करा ना सरळ.
बरोबर आहे की नाही? तर जर पॉसिबिलिटी असेल, तुम्हाला जर फॅक्टर्स पाळता येत असतील तर फॅक्टर पाळायचे, करायचं बिलकुल 100%. समजलं ना? पोळीचे तुकडे करूनच खाता ना, की गेली गोल की ढोसली तोंडात, असं करता का? फॅक्टर पाळतो आपण, त्याचे तुकडे करतो, एक एक बाकायदा घास खातो त्याचा, असंच करतो ना बेटा आनंदी आपण, है ना? तर लक्षात ठेवा. तर यालाही मार्ग हाही सुद्धा आहे, हा कठीण मार्ग असा आहे, आपल्याला सरळ पाहिजे, स्ट्रेट. हा चुकीचा मार्ग नाही आहे, लक्षात ठेवा. कोणी याला चुकीचं म्हणणार नाही. मग या 6 चे पुन्हा फॅक्टर पाळा. हे बाय टोले घेत आहे, घेणं एक ना दे नाही. मग अजून 3 मल्टिप्लाय बाय 2, हा आला 3. मग आता विचार पडते, आता काय करू? बरेचसे भरपूर काही जण असतात की डबल 18 वर घेऊन जातात त्याला. मग अजून कोणी इकडे येते, तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तो डिस्को भांगडा करत बसा, आहे ना? तसं नाही. तर मग त्याच्यापेक्षा बेटर वे, समजलं हे? ओके. सो 3, आता याला काय करू? √4 इंटू √3. माहित आहे ना? वेगळं नाही ना? हा, हे मल्टिप्लाय, यस, √9 इंटू √2. बरोबर, गॉट इट? ओके. मग आता 3 मल्टिप्लाय बाय किती करू मी, बोला? 2. व्हेरी गुड. आणि इथं √3. एक स्टेप मुद्दाम वाढवत आहे तुम्हाला डिटेल माहिती होण्यासाठी. बऱ्याचशा जणांना अजूनही एक कन्सेप्ट माहित नाही, म्हणून डिटेल घेऊन राहिलो. नाही तर काही गरज नाही इतकं डिटेल जाण्याची. मल्टिप्लाय बाय √9 3 इंटू √2. ओके. आता काय करायचं? जे याच्यामध्ये रिअल नंबर आहे, रिअल नंबर तर सर्व येतात, पण जे आपल्याला नॅचरल नंबर म्हणतो आपण, याच्यामध्ये जे नॅचरल नंबर आहेत त्यांचं सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. किती नॅचरल नंबर आहे त्याच्यामध्ये? 3. हा 3, 2 आणि 3 सर्वांचं मल्टिप्लिकेशन करा. किती येते सांगा मला? 18. 3 दोन्ही 6, 3 2 जार 6 आणि 6 3 जार 18. कोणाकोणाला नाही समजलं ते सांगा. असं विचारायचं बाकायदा, हे झंझट कुठून आणली, हे कुठून आणलंय? येस राठी, व्हेरी गुड. विचारत चला, हे 18 कुठून आला? तर ठीक आहे, एक स्टेप जास्त जाऊ. एक माझा एक कान मंत्र लक्षात ठेवा, ऍज अ टीचर म्हणून तुम्हाला सांगून राहिलो की गणितामध्ये एक स्टेप वाढली तर चालते, गणित चुकायला नाही पाहिजे. स्टेप वाढायची चिंता नका करू सुरुवातीला, पण ज्यावेळेस तुमची त्याच्यावर कमांड येऊन जाईल ना, त्यावेळेस तुम्ही बिंदास लिहू शकता बिलकुल. तर चिंता नाही करायची. आपलं चुकल्यापेक्षा एक स्टेप वाढवलेली केव्हाही परवडली, असं माझं मत आहे. ओके. तर बघूया, चला एक स्टेप वाढूया. आता पहा बरं, डायरेक्ट लिहिलं तर मी लिहून मोकळा झालो असतो, गणितही संपलं असतं आपलं आतापर्यंत, पण अर्ध्या जणांना समजलं नसतं. बघा काय करायचं? सेम नंबर. आता समजा एका याच्यात मेंढऱ्या आहेत, एका कळपात, आणि बकऱ्या आहेत, दिसतात दोन्ही सारख्या. तर मेंढऱ्या अलग करा, बकऱ्या अलग करा. येऊन आलं लक्षात? आता हे मेंढऱ्या आणि बकऱ्या नाही आहेत, हे आपले नंबर्स आहेत. तर सेम नंबर वेगवेगळे करा. म्हणजे काय करायचं? 3 इंटू 2 इंटू 3 एका जागी घेतले आपण. काही प्रॉब्लेम आहे आता? आता समजलं? ज्यांनी हात वर केला होता, ज्यांना काही समजलं नाही त्यांना समजलं का आता? 3 इंटू 2 इंटू 3. आणि आता राहिलेले हे मेंढ्या, हे मेंढ्या 3 इंटू 2 सारखं मल्टिप्लिकेशन, सारख्या नंबरचे मल्टिप्लिकेशन करायचे. इररॅशनल टू इररॅशनल आणि नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर. सिंपल. सारख्या नंबरचं मल्टिप्लिकेशन होईल. कधी लक्षात ठेवा, कधीच असं होणार नाही की बा 3 इंटू √2 6 नाही होणार, अजिबात नाही, नेवर. याचं होऊच शकत नाही, शक्यच नाही. लक्षात ठेवायचं. ओके. तर काय येईल इथे? हे मगाचे असं 18 आलं होतं, समजलं का? आता असं होतं ते 18. आणि आता √3 मल्टिप्लाय बाय √2 किती? फिनिश. दिस इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. आता याच्या व्यतिरिक्त एवढं कोणाकोणाला नाही समजलं ते सांग. समजलं का टॉपिक? सर्वांना क्लिअर झाला का कन्सेप्ट? त्याच्या पुढे जायचं नाहीये आपल्याला. तुम्ही सांगा मला कोणते बिलकुल पाळू शकता आपण. मग तेच कहाणी आहे हे अशी. फॅक्टर्स पाळू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण कोणते घेतले? 4 3 जार. तू कोणते घेऊ शकता? 6 2 जार. इट्स ओके, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. घेऊ शकता तुम्ही बिलकुल. त्या स्टेपनं घ्या. हिला त्या स्टेपनं पाहिजे तर बघूया, तुम्हाला जे सोपं वाटते ते करायचं. पण महत्वाचं काय आहे? फॅक्टर्स आलेच पाहिजे काढता. फॅक्टर केव्हा काढता येतील? केव्हा टेबल पाहत असतील तर.
हे टेबल नाही, खायचे टेबल नाही, खायचं पहिले सुचते आपल्याला, खाण्याचे टेबल नाही, कोणते टेबल? अभ्यासाचे आपले है ना, पाढे पाठ पाहिजे तरच पॉसिबल आहे. आता हिच्या म्हणण्यानुसार ही मेथड तर झाली. बघा आता तुम्हाला काय पसते काय नाही. दुसरी हिच्या मधल्यानुसार फॅक्टराईज करू आपण, की समजा तन्वीनी काय केलं की आता या पद्धतीनं फॅक्टर्स पाळले. 3√12 इंटू √18 काय होते काय नाही बघूया काय होते. बघा 3 इंटू 6 इंटू 2 इंटू 6 इंटू 3 हेच ना वेगळे फॅक्टर्स. चला 3 इंटू √6 इंटू √2 इंटू √6 इंटू √3 बरोबर. आता काय होईल, हा √6 इंटू √6 किती होते? पहिले तर हा 3 लिहून घेतो. ओके, आता √6 इंटू √6 सारखे याचं मल्टिप्लिकेशन किती? यही तो बात होती. 36 नसते होत मित्रांनो. 6 इंटू 6 36 आणि √6 आणि √6 फक्त 6. हे लक्षात ठेवा. 6 और 2 का भी मल्टीप्लिकेशन हो सकता है, लेकिन 6 और 2 का मल्टीप्लिकेशन किया तो यहाँ पहुंच जाएंगे हम, और ये इसको इधर लेके जाएंगे. फिर वही अपना डिस्को भांगड़ा हो गया, ढिकचिक इधर से उधर, यही हो गई बात. बरोबर आहे ना. म्हणजे आपण मराठीत म्हण तळ्यात मळ्यात ते धंदे करा. बरोबर आहे, तसं नाही करायचं. मग 6 इंटू 2 12 करके अब मिलेगा क्या हमारे? वहीं पे घूमते रह जाएंगे हम, गोल चक्कर में आ जाएंगे, है ना. तो 6 इंटू 6 और ये देखो ये यहीं पे किया हमने ये और ये √3 इंटू √2 तो 18 √6 आंसर आ गया सेम. तो चॉइस इज यूअर्स. दो चॉइस है ना. वैनिला आइसक्रीम भी है, बटर स्कॉच भी है. कोणते? बिल्कुल अंडर रूट में थे, बट अगर इसका मल्टीप्लिकेशन कर दे तो ये मिलता वापस. ये हाँ, इसका क्यों अंडर रूट में लिखेंगे? अब ये कैसे आता 6 वो भी बताता हूं. चलो पूरा डिटेल में पढ़ लो रे भाई, पूरी फी वसूल कर लो, निचोड़ डालो मेरे को ऐसा गन्ने के जैसा, है ना. देखो इसको लिखते 6 मल्टीप्लाई बाय 6, इसको ऐसा लिख सकते ना हम. ये कितना हो गया, और √36 कितना रहता है, ये हो गया इसका एक्सप्लेनेशन. समझ में आया दिव्या? बत्ती जल गई, आया क्या दिमाग में? तो अब चॉइस 2 है आपके पास. बटर स्कॉच खाना है या क्या खाना है, देखो आपके हिसाब से. हाँ, कोणतं पाहिजे बघा तुम्ही. हे करता हे डिटेल मध्ये, आणि म्हणजे एका गणितामध्ये भरपूर गणितांचा सराव होतो. तो फॅक्टर्स कसे काढायचे ते लक्षात येते. माझं मत असं आहे, तुम्ही असंही केलं तर हरकत नाही, पण मग या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ओके, येईलच फॅक्टर्स येतीलच ईच अँड एव्हरी एक्झाम्पल मध्ये शक्यतोवर येतील. नाही आले तर मग वापस इथंच जावं लागेल. काय अर्थ आहे त्याला, ते गणितच सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे, ओके. ओके, बघा रे, जरा लक्ष द्या सगळेजण इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आता माझ्याकडे लक्ष द्या, ठीक आहे ना, माझ्याकडे आणि बोर्डकडे बघा. आता ज्यांना अजूनही आलं नसेल काही हरकत नाही, बघा बेसिक लेवलवरच आहोत आपण अजून. अभी 10वीं बहुत लंबे में, कोई टेंशन लेने की जरूरत नहीं है ना. 10th स्टैंडर्ड को अभी टाइम है, तो ठीक है. 3√12 इंटू 7√15 काय करायचं याचं बघूया. आता बघाशी मी तुम्हाला सांगितलं की याचे सेपरेट फॅक्टर्स काढायचे, याचे सेपरेट फॅक्टर्स काढायचे, ते सेम जवळ आणायचं. जर तुम्हाला याचा त्रासच होत आहे, एखाद्या गोष्टीचा जर त्रासच होत आहे, तर त्याच्याजवळ अजून एक इलाज आहे आपल्याला. सांगू का आता? सांगू पाहिजे? बिमारीचा इलाज पाहिजे? ठीक आहे, बघा काय करूया आपण. 3 मल्टीप्लाय बाय 7, काही अडचण आहे कोणाला? हा जो 3 आहे याचं याचं मल्टिप्लिकेशन करून टाकलं मी इथं. आणि ज्या लोकांना त्रास होत आहे ना, त्यांनी असं करायचं.
लक्ष द्या, लक्ष द्या, महत्वाचं सांगून आलो मी आता. मी तुम्हाला मुद्दाम एक्झाम्पल करायला दिलं, नाही आलं, अडचण येऊन झाली. बेसिक मध्ये कमजोरी आहे आपल्या. 8वा वर्ग वीक आहे तुमचा, 7वा वर्ग वीक आहे, है ना. तर आता तरी शिकून घ्या. 10व्या वर्गात असं नाही झालं पाहिजे की सर मला हे जमत नाही. आता आलंच पाहिजे प्रत्येकाने. तर पद्धत समजून घ्या. काय केलं मी, हे जे नंबर आहेत जे अंडररूटच्या बाहेर आहेत, तुमच्या भाषेत सांगतो, अंडररूटच्या बाहेर जे नंबर आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन केलं. याच्यात काही शंका आहे का कोणाला? करतोच आपण. आणि जे अंडररूट मध्ये होते ते एकत्र करून टाकले. याच्यात काही, आता याच्यात काही आहे काय? सोपं आहे ना बिलकुल. हा, आता काय करायचं, हे 7 त्रिक 21, 21. ओके. आणि आता याचे फॅक्टर्स पाडा. 4 3 आणि 5 3 समजलं? 4 3 5 3 याच्यात काही शंका आहे का आता? नाही. मग आता अजून तुम्हाला काय वाटते की याच्यातले कोणाचे फॅक्टर्स पडू शकतात? 4 चे. तर 2 × 2 करा. बघा, एकदम इझी पद्धत सांगून आला. आता याच्यापेक्षा सोपं काही नाही आहे, है ना. मग आता जर काही पुढे काही कन्फ्युजन असेल तर असं करायचं. 5 × 3 झाले. सॉरी, एक 3 बाकी राहिला. हा 3 मी विसरलो. × 3 × 5 × 3 बरोबर. आता लक्ष द्यायचं, इथून लक्ष द्यायचं. आता मला सांगा, या सर्टची ऑर्डर किती आहे? 2 बरोबर. सर्टची ऑर्डर 2 आहे. याचा अर्थ काय की जे नंबर्स डबल डबल आले, जे नंबर्स डबल डबल दिसतात आपल्याला, सॉरी हिरवं झालं ते काम नाही, पिवळं करूया. जे नंबर्स डबल डबल आले बघा, 2 दोनदा आहे, 3 दोनदा आहे ना, तर त्याला एकदा बाहेर घेत असतो. कारण की आपली ऑर्डर आहे. ऑर्डर सर्टचं काय सांगते आपल्याला की 2 × 2 असेल तर 2 येतो त्याचा आन्सर. माहित आहे ना आपल्याला, कारण की याची ऑर्डर 2 आहे. जर समजा याची ऑर्डर जर 3 असेल तर मग असं पाहिजे, मग 2 बाहेर येतो. हे माहिती आहे. जर समजा याची ऑर्डर 4 असेल तर 2 × 2 × 2 × 2 उत्तर किती येते? 2. असा तो नियम आहे. जर 5 असेल तर 5 × 2 पाहिजे. 6 असेल तर 6 × 2 पाहिजे. तर इथं ऑर्डर 2 आहे बरोबर. तर किती वेळ पाहिजे? 2 वेळ पाहिजे. समजा कुठलाही नंबर, तर त्याचा आन्सर किती? 2. तर आता मला सांगा, 21 × हा 2 × 2, याला 2 बाहेर काढून घेऊ, काही अडचण आहे आता? ओके. आता 2दा 3 आहे, तर याला एकदा बाहेर काढू. अंदर काय उरलं? यस, √5. √5 उरला फक्त. समजलं का? सांगा आता. आणि मग आता याचं मल्टिप्लिकेशन साधा गुणाकार, फर्स्ट स्टँडर्ड किंवा सेकंड स्टँडर्ड, हार्डली हार्ड, किती येते? 126 √5. असंही केलं तर काय हरकत आहे? समजते का? म्हणजे एकत्र करा, फॅक्टर्स पाडा, आणि प्रत्येक गणित तुम्हाला कसं दिलेलं आहे माहितच आहे. प्रत्येक गणित कसं दिलेलं आहे तुम्हाला? अरे त्याची ऑर्डर 2च आहे की नाही. म्हणजे असे 2 दोनदा असले तर एकदा बाहेर काढून घ्यायचं. ते इथेही असं. हा √5 उरला तर √5 लिहून घेतलं, संपलं उत्तर. समजलं का आता हे? चला एक पुढचं गणित करूया. अजून हे लिहावं लागेल तुम्हाला, नाही पाहिलं? लिहून घ्या. ओके, आलं होतं. 6√10 आलं असं यांचं म्हणताय. हे बा, एक तर सेपरेट सॉल्व्ह करा, सेपरेट. नाही तर मग मी तुम्हाला आता सांगितलं की √5 8 × √5. तर 3 × 4 × 2 × 5. काही अडचण आहे का? घे 5 × 5. 5 × 5 5 राहणार आहे. आपल्याला सेम नंबर पाहिजे, तोच अंडररूटच्या बाहेर आहे. ओके. सो 3 × इथं काय येईल? 2 × 2 4 2 आणि हे झालं 5. आता ऑर्डर किती आहे? 2. मग याचा अर्थ बाहेर फक्त याच जोडीतून निघेल, बाकी हे अंदरच राहील. लक्षात असं. आलं का लक्षात? म्हणजे 3 × 2 होईल आणि अंदर काय राहिलं? 2 × 5. म्हणजेच काय राहिलं? 615. सिंपल. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन. झाले? पाहिजे काय अजून? अरे बाप, ये तो घर की खेती है. 5 √8 × 2 √8. इट्स अ व्हेरी इझी क्वेश्चन. कोण सांगते? चला बोला. यस. 5 × मी 2 नाही, तो 2 म्हणते ना बे.
टू TW 2 2 5 मल्टिप्लाय बाय 2 अंडर रूट ऑफ 8 मल्टिप्लाय बाय 8 ऑर्डर 2 आहे 1 8 बाहेर येऊन जाईल 5 into 2 into 8 किती 80 इज द आंसर ऑफ द क्वेश्चन फिनिश हो गई बात समजला का रे बा प्रश्न गेला असा गेला असेल तर व्हिडिओ पाहून घे जा है ना सोपी है ना ओके डिवाइडेशन की बात करते अब चलो अंडर रूट 98 डिवाइडेड बाय 2 अरे ये बंद करना पड़ेगा ना भाई 2 मिनिटं सांगतो पटपट बघा डिवायडेशन मध्ये एकदम सिंपल आहे काही याच्यात काही फॅक्टर बिक्टर पाळायची गरज नाही फॅक्टर पाळायची आवश्यकता नाही काय कराल अंडर रूट 98 डिवायडेड बाय 2 याला असं लिहित असतो आपण फक्त अंडर रूट मध्ये आलं पाहिजे समजलं का है ना तर बघ आता भागाकार करा डिवायडेशन करा किती येते 49 आलं आता आपल्याला माहित आहे अंडर रूट 49 म्हणजे किती संपला भागाकार हा एवढंच इजी आणि मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्ही लोड घेतला म्हणून सोपं वाटते ते आता अजून सोपे होतील समोरचे एक्झाम्पल नेक्स्ट काय येईल अंडर रूट 125 अंडर रूट 125 डिवायडेड बाय अंडर रूट 50 बघा अंडर रूट 125 डिवायडेड बाय 50 काय होईल यस बघूया काय ते बघा कितीनं भाग जातो पहिले 50 चा भाग जातो काय 25 चा भाग जातो कितीचा भाग जातो 25 सो हियर 25 2 जा 25 5 जा सो अंडर रूट 5 अपॉन 2 इज द आंसर ऑफ द क्वेश्चन खत्म हो गया क्वेश्चन करता येईल भागाकार डिवायडेशन प्रत्येकाला जमेल प्रत्येकाने करून आणायचं आहे आता ठीक आहे उद्या पुढचं शिकवतो आणि एक्सरसाइज खत्म करूया उद्या चला थँक्यू आणि आता स्वरा ढवळे ये ना इकडे ये पटकन लवकर ये मग काय होते तर ये लवकर अरे काय नाही पाहिजे बाबा